नमस्कार. येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो. ह्या आठवड्यात निफ्टीने 13,749 ह्या पातळीवर एक बंद दिलेला आहे. ह्या आठवड्यात गेल्या आठवड्याच्या मनाने फारसा फरक दिसला नाही आणि बाजाराने केवळ 11 अंक अर्थात 0.07% चे एक करेक्शन दर्शवले. आठवड्याच्या सुरुवातीला निफ्टीने आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी अर्थात 13,777 गाठली व त्याच दिवशी चमत्कारिकरित्या 4.5% एक मोठे करेक्शन देखील दाखवले. परंतु आठवड्याच्या शेवटपर्यंत बाजाराने हा सर्व लॉस भरून काढला आणि तांत्रिकदृष्ट्या बाजाराने उच्च माथा उच्च पायथा हा आलेख कायम राखला आहे. व्यापकदृष्ट्या बाजार भक्कम तेजीत आहे, परंतु महत्त्वाचे दिशादर्शक अर्थातच ऑसिलेटर हे अतिखरेदी किंवा ओव्हरबॉट पातळीजवळ आहेत, म्हणून सावधगिरी बाळगणे हितावह ठरेल. ह्या आलेखावर 13,400 व 13,130 या पातळीवर भक्कम आधार तर 13,980 व 14,180 या पातळ्यांवर प्रतिकार राहील. अर्थातच 13,400 ही महत्त्वाची पातळी ठरेल असे एकूण लक्षात येते. येत्या आठवड्यासाठी आम्ही 2 कंपन्यांचे समभाग खरेदीसाठी सुचवू इच्छितो. ज्युबिलंट लाईफ सायन्स ज्याने की 865 रुपयाला एक बंद दिलेला आहे, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला 980 पर्यंत जाण्याचे एक लक्ष्य दिसत आहे आणि एक धोक्याची आधारभूत पातळी खालच्या दृष्टीला 825 ला दिसेल. SBI लाईफ ज्याने की 874 रुपयाला एक बंद दाखवलेला आहे, वरच्या घडीला लक्ष्य 920 रुपयाचे असेल व धोक्याची आधारभूत पातळी ही 845 रुपये असेल. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.